नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्यूशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत क्लॉक अँड टाईम। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काट्यांची स्थिती पाहिलेली आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की दर एका तासाला दर म्हणजे काट्यांची स्थिती पाहिलेली आहे। काट्यांची स्थिती तर आपण पाहिलेलं होतं की दर एक तासात दर 12 तासात आणि दर 24 तासात। तर आपण पाहिलेलं होतं की दर एक तासात दोन्ही काटे एकावर एक आणि इथे आपण पाहिलेलं होतं की दोन्ही काट्यांमध्ये 90 अंशाचा कोन किती वेळेस होतोय। तर दर एका तासाला दोन्ही काटे एकावर एक वेळेस येत होते आणि 90 अंशाचा कोन सुद्धा एक वेळेस होत होता। दर 12 तासाला दोन्ही काटे एकावर एक हे 11 वेळेस येत होते। तर 24 तासात 22 वेळा। तसेच दर 12 तासात 90 अंशाचा कोन हा 22 वेळा होत होता। इथे 2 वेळा आहे, 22 वेळा होत होता। तर दर 24 तासात 44 वेळा होत होता। तर मित्रांनो, का तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ते पाहिलेलं आहे। घड्याळ आपण काढून दाखवलेलं आहे आणि किती वेळेस होतात ते सुद्धा पाहिलेलं आहे। तर हे डीपमध्ये पाहायचं असेल तर आपण मागची व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, इथे आपण एक क्लॉक ड्रॉ करूया। इथे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की हे पूर्ण सर्कल आहे, हा आहे 360 अंशाचा, 360 डिग्री। तर याला आपण 12 ने डिवाइड केलं तर आपल्याला 12 आणि 1 मध्ये किती अंशाचा कोन आहे ते आपल्याला समजेल। तर 360 डिवाइडेड बाय 12, तर 12 एके 12, 12 दूनी 24, 12 त्रिक 36, म्हणजे 30 अंशाचा कोन आपल्याला दोन अंकामध्ये भेटतो। 12 आणि 1 मध्ये किंवा कोणते पण बघा, 7 आणि 8 मध्ये सुद्धा आपल्याला 30 अंशाचा कोन भेटणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला दोन संख्यांमध्ये म्हणजे दोन टाईममध्ये एका तासामध्ये आपल्याला 90 अंशाचा कोन भेटतो। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की हे आहे 30 अंशाचा कोन। सॉरी, आपण इथेच पाहूया। हा 12 आणि 1 मध्ये आपला झालेला आहे 30 अंशाचा कोन। तर ह्या 12 आणि 1 मध्ये असतात 5 मिनिटे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5। तर 5 मिनिटामध्ये आता हे 30 अंशाचा कोन आहे। तर 5 मिनिटामध्ये किती, एका मिनिटाला 30 भागिले 5 म्हणजे 6 अंशाचा कोन, म्हणजे एका मिनिटाला आपल्याला 6 अंशाचा कोन भेटतोय। तर आपण असं सुद्धा सांगू शकतो की मिनिट काटा हा
एका अंशाला, एका मिनिटाला मिनिट काटा, एका मिनिटाला 6 अंशने पुढे सरकतो. मिनिट काटा हा एका मिनिटाला 6 अंशने पुढे सरकतोय. तर आता मित्रांनो हे झालेलं आहे 6 अंशाचं मिनिट काट्याचं. आता आपण बघूया तास काटा किती पुढे जातो तो. तर मित्रांनो तास काट्याचं कसं पाहणार आहोत, तर एका याच्यामध्ये असतात 30 अंश, म्हणजे तास काट्याचे 30 डिग्री 30 अंश असतात 12 आणि 1 मध्ये. तर आता एका मिनिटाला आपण मिनिट काटा बघितला 6 अंश पुढे जातोय. तर तास काटा किती जाणार आहे, तर तास काटा म्हणजे मिनिट काट्याचं पूर्ण 60 मिनिटे झाल्यानंतर तास काटा 30 अंश पुढे जातोय. तर आपल्याला इथे काढण्यासाठी आपण तास काट्याचं 30 / 60 करूया, म्हणजे अर्धा अंश. म्हणजे इथे काय मित्रांनो बघायचं आपण, तर मिनिट काटा 1 मिनिट पुढे गेला तर तास काटा अर्धा अंश पुढे जातोय, अर्धा अंश पुढे जातोय. तर अर्धा गुणिले आपण केलं पूर्ण 60, तर आपल्याला 30 भेटतात. 30 म्हणजे आपला तास काटा 30 अंशाने एका तासात पुढे जातोय. तर एका मिनिटाला आपलं अर्धा अंश जातो. तर मित्रांनो ही कन्सेप्ट आपल्याला पुढे प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे पाहायचं आहे. तर मित्रांनो आता आपण काही हे पाहूया. 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट. एक तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. त्यानंतर 1 तास म्हणजे 3600 सेकंद. तर मित्रांनो इथे एक्झाम्पल आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की एका तासामध्ये काटकोन हे 2 वेळेस होतात. 2 वेळेस आपण पाहिलेलं आहे की 12 तासामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे 12 तासात काटकोन जे होतात ते 22 वेळा होतात. त्यातील आपण 3 वाजताची आणि 9 वाजताची दोन्ही वजा करून, 3 वाजता आणि 9 वाजताची हे दोन्ही वजा करून आपले 22 वेळा होतात. तर आता 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत म्हणजे किती तास झाले, 6 तास. 6 तासात आपल्याला 6 दुने 12 वेळा होतील, 12 वेळा. पण आपल्याला यातून 3 वाजताची स्थिती आहे ती वजा करायची आहे. 3 वाजताची म्हणजे 12 + 1 बरोबर 11 वेळेस आपले काटकोन होतात. तर मित्रांनो हे कशामुळे, तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे 22 कसे येतात ते. तर आपण ती व्हिडिओ पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत.
तर मित्रांनो इथे सेकंड एक्झाम्पल आहे की सकाळी 8 वाजल्यापासून त्याच दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा परस्पर विरुद्ध बाजूला एका सरळ रेषेत किती वेळा येतील. तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की एका तासामध्ये दोन्ही एकावर एक वेळेस येतात आणि दोन्ही अपोजिट हे सुद्धा एक वेळेसच येतात. तर आपण इथे 12 तासातून दोन्ही एकावर एक 12 तासातून 11 वेळा येतात, कारण की आपण 12 वाजल्याची स्थिती वजा करतो. तसेच 12 तासातून एका सरळ रेषेत सुद्धा 11 वेळाच येतात, कारण की आपण जो 6 वाजतात म्हणजे इथे 12 आणि इथे 6, तर ती 6 वाजल्याची स्थिती आपण वजा करतो. 6 वाजल्याची स्थिती. तसेच इथे सुद्धा काय होतील, सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे किती, 12 तासात. 12 तासात किती वेळा येतात, तर 11 वेळा एका सरळ रेषेत येणार आहेत. मित्रांनो आपण थर्ड एक्झाम्पल पाहत आहोत. 5 वाजून 10 मिनिटे झाली असताना घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती. तर मित्रांनो आपण इथे एक घड्याळ ड्रॉ करूया. 12 3 6 9 4 5 1 2. 5 वाजून 10 मिनिटे. 5 म्हणजे तास काटा इथे आणि 10 मिनिटे. 5 वाजून 10 मिनिटे. तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की एका मिनिटाला मिनिट काटा आहे हा 6 अंशने पुढे जातो. तर एका मिनिटाला हा मिनिट काटा आणि हा तास काटा अर्धा अंश पुढे जातो आहे. तर इथे काय झालेलं आहे, 5 वाजून 10 मिनिटे. 10 मिनिटे म्हणजे एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश, तर 10 मिनिटाला 5 अंश पुढे जाणार आहे. 5 अंश पुढे गेला आहे. आणि इथे एका मिनिटाला 6 अंश मिनिट काटा 6 अंशने पुढे जातो आहे. तर 10 मिनिटाला 6 10 60 अंशने तो पुढे गेला आहे. तर आता इथे काय आहे, इथे हे दोघांमध्ये असतो तो कोण कितीचा असतो, 30चा असतो 2 आणि 3 मध्ये. इथे 30चा, 30 दुने 60, 30 त्रिक 90 आणि याचे 5 अंश म्हणजे 95 अंशाचा इथे कोण होणार आहे मित्रांनो. कसे काय, तर आपला मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे इथे 2 पासून 3 पर्यंत, 3 पासून 4 पर्यंत, 4 पासून 5 पर्यंत, इथे 30 30 आणि 30 हे 30 60 90 झाले. आणि हे 10 मिनिटात हा 5 अंश पुढे गेला आहे म्हणजे 95 आपलं आन्सर आलेलं आहे. तर मित्रांनो हे आपण शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहोत की 6:15 वाजता आपलं तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे. तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता की मिनिट काटा 15 मिनिटे पुढे गेला आहे. तर तास काटा किती, एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे जातो आहे. तर 15 मिनिटाला तो गेलेला आहे 7.5 अंशने तास काटा पुढे गेलेला आहे. तर आता इथे आपण पाहू शकता की दोघांमध्ये 30 अंशाचा कोन असतो. तर हे 3 आणि 4, 4 आणि 5, 5 आणि 6 हे 3 मिळून झाले 90 अंश, प्लस हा 6 पासून पुढे गेला आहे किती, 15 मिनिटे. 15 म्हणजे 7.5 अंश पुढे गेला आहे. तर 7.5 अंश किती झाले, 97.5 डिग्री एवढा तो दोघांमध्ये आपल्याला कोण भेटेल, 97.5 अंशाचा. तर मित्रांनो असे आपण
क्लॉक आणि टाईमचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.